जीप चालवता की एवढी तुम्ही? जीप चालवतो. केवढं बोललास तू मला? हा, तुला फक्त दारूतलंच का कळतं रे? दारू आणि साड्यांमधलं विसरतेस का तू? आता मी साड्यांमधलं. सॉरी सर, सॉरी सॉरी. नाही, नाही, साड्यांमधलं आणि दारूमधलंच इतकंच का कळतं? कारण की मी जर का आधीपासून रिक्षा चालवत असलो तर मला रिक्षातलं हे सगळं कळलं असलं. हसायला काय? आपल्याला काही माहित नसलं की आपण असंच बोलतो है ना? अरे अरे काय अरे? हा, मगाशी तेच सांगत होते ना, तर केवढं बोललास मला. मी तुला साधं सांगते, तू लहानपणापासून दुकानात काम केलंस म्हणून तुला साड्यांमधलं जास्त कळतं, आणि मी लहानपणापासून माझ्या दादा बरोबर रिक्षा चालवली म्हणून मला रिक्षेतलं जास्त कळतं. बरोबर बरोबर आहेस. मी आहेच बरोबर. कसला इगो आहे रे एवढं वाक्याचं एवढं ऐक. सर सर, मला ऐकू येते. हा इगो नाहीये, अच्छा. हा सेल्फ रिस्पेक्ट आहे. ओ बरोबर, तू बरोबर. थँक्यू. थँक्यू. सॉरी म्हणायचं तुम्हाला? नाही नाही नाही, मला थँक्यूच म्हणायचं होतं. का? कारण आपल्या दुकानाचा एवढा मोठा इव्हेंट आहे, त्यात आपल्याला बऱ्याच वर्षांनी सहभाग घेता आला तुझ्यामुळे, म्हणून थँक्यू. झालं, आभार प्रदर्शन करून झालं असेल तर मी निघू आता. काय तुम्ही मालक आहात सर. तुम्ही घरात राहा काय, घराबाहेर राहा काय, दुकानात राहा, दुकानाबाहेर राहा, तुमच्यासाठी सगळं चालतं. आम्ही कामगार लोक आहोत, आम्हाला लवकर जावं लागतं नाही का? येते. हा, चला दादा. मी सोडलं असतं पण हरकत नाही, हरकत नाही. तुम्ही जावा, रिक्षानी जावा. बाय बाय. हॅपी जर्नी. व्यवस्थित जावा. चला दादा. गीतांजली, 15 ऑगस्ट जवळ आला की मला तुझी खूप आठवण येते बघ. नाही, माझ्यासाठी 15 ऑगस्ट हा केवळ स्वातंत्र्य दिवस नाही, तर त्या दिवसाशी तुझी एक खूप महत्वाची आठवण जोडलेली आहे. कारण 15 ऑगस्टला आपल्या दुकानात होणारा विशेष कार्यक्रम आणि त्या निमित्ताने खास पैठणीची विक्री ही पद्धत तू सुरू केलीस, आणि तू गेल्यावर त्या परंपरेत 1 वर्षही मी खंड पडू दिलेला नाहीये. या वर्षीचा एक कार्यक्रम यशस्वी व्हावा अशी आम्हाला शुभेच्छा दे. आणि हो, स्वराजच्या डोक्यात यावेळी एक नवीन कल्पना आली, ती करून बघणार आहोत. हे काय, तू न बोलताच का निघालीस? नाही, तुम्हा दोघांचं बोलणं चालू होतं, म्हटलं आपण कशाला मध्ये या, म्हणून आपली जात होते. अगे काय नाही, 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाबद्दल गीतांजलीशी बोलत होतो, आणि या वर्षीच्या कार्यक्रमात तू अत्यंत महत्वाची व्यक्ती असणार आहेस. मी का? कारण या वर्षीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन तुझ्या हस्ते व्हावं अशी माझी आणि गीतांजलीची इच्छा आहे. नको दादा, म्हणजे तुला माहितीये ना, दुकानाच्या कुठल्याच बाबतीत मी कधी पुढे नाही आलेली. आताही नको. आणि उद्घाटन तू स्वराजच्या हातून करून घे ना. आता सगळ्या किल्ल्या त्याच्या हातात दिल्या, सगळा कारभार त्याच्या हाती सोपवलायस, मग तोच योग्य आहे. हे बघ सुलू, एरवी मी तुला किती काही बोलत असलो तरी मला छान माहिती आहे घरासाठी तू काय केलंयस. गीतांजली गेल्यावर हे घर ज्या ताकदीनं उभं आहे ना, त्यात खूप मोठा वाटा तुझा आहे. नाही, मी खरं तर खचलो होतो, पण तू पदर खोचून उभी राहिलीस, मला हिंमत दिलीस, मुलांना आईची माया दिलीस, घराला घर पण दिलंस तू. घरातली सगळी माणसं मिळून मिसळून वागतात, यामागे खरं कारण तू आहेस. या घराला अक्षरशः बांधून ठेवलंयस तू. आज हे घर ज्या दिमाखात उभं आहे ना, त्यामागे त्यागाचा, कष्टाचा खूप मोठा वाटा तुझा आहे सुरू. आणि म्हणून या वर्षीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन तू करावंस, तो मान तुला मिळावा असं मला वाटतं. प्लीज नाही म्हणू नकोस.
किती वेळ लावलाच यायला. मला सांगतेस मी हळू बोलायचं, हळू बोल आणि ऐक, ऐक असे पाठ.